श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास तिसरा, अध्याय तिसरा। सद्गुरु तुझे तानन्य शरण, त्यांचा संसार तो परम जाण। साधले तयासी अलिप्तपण, पद्मपत्र जली जैसे का। श्रीराम तू कृपेचा सागर, आम्ही तो तेथीचे जलचर। तुझ वाचून आम्हा आधार, नसे कोठे इतरत्री। श्रीराम तू वृक्षमूल आणि जीवन, आम्ही असू वृक्षपान। तुझ वाचून आमचे जीवन, एक क्षण टिकेना। श्रीराम तू मंदिर पाया, आम्ही कण। तू वृक्षपान, आम्ही किरण। आम्ही शरीर तू प्राण, ऐसे वाटे मज लागी। श्रीराम तू देवाधिदेवा, मी भक्त। आम्ही शौक्तिक तू मुक्त, राहसी आम्हा हृदयात तुझ विन व्यर्थ सर्वही। श्रीराम असी धाराव्रत केले, श्री गुरुशी संतोष विले। श्री गुरूंनी कृपांकित केले, अनुग्रहार्थ आज्ञा ही केली। श्रीराम जी जी केली पुढती आज्ञा, तैसेची वागेन केली प्रतिज्ञा। म्हणती मी बालकाज्ञा, वेळोवेळी रक्षावे। श्रीराम हृदय रूप साठवून, वारंवार करुणी नमन। निघाले गोंदवल्याहून, हे गत समासी जाहले। श्रीराम फिरती मन इच्छेनुरूप, ज्या गाठी पुण्यामूप। सद्गुरु रामानंद आपोआप जात असती त्या ठाया। श्रीराम फिरता फिरता सद्गुरु माय, वराड प्रांती लागले पाय। पूर्व सुकृत उदित होय, म्हणून पाय लागले। श्रीराम पैन गंगा नदी अति पुनीत, पुराणी प्रणिताय असे विख्यात। तिचे तीराने फिरत फिरत, किनोळा ग्रामी पातले। श्रीराम येथील बापूराव पटवारी, मुख मार्जित होते नदी तीरी। रामानंद स्नान करण्या गंगेवरी, येता देखिले तयांनी। श्रीराम सावळी सतेज अंग कांती, कटी लंगोटी वागविती। जटाभार शिरी शोभती, चटचटती पायी खडावा। श्रीराम बापूराव आले गावा धावत, नमस्कार केला चरणाप्रत। दोन्ही हात जोडून विनवित, श्री गुरु सीतैवेळी। श्रीराम म्हणे महाराज आले कोठून, कोणता हेतू मनी धरून। सांगावे कृपा करोन, इच्छा असे दासाची। श्रीराम श्री गुरु हसत मुखे तयासी, बोलते झाले गोड शब्देसी। गोंदवले होऊन क्रमे क्रमेसी, आलो असे या ठाया। श्रीराम हेतू पुसत सामजसी जरी, चातुर्मासे भावा या गंगा तीरी। इच्छा असे मम अंतरी, श्री इच्छेनुरूप होईल। श्रीराम ऐसे ऐकता क्षणी, बापूराव विनविती श्री गुरु लागोनी। दासाचे गृह पवित्र करोणी, तेथेचे चातुर्मासे भावा वाटे। श्रीराम बापूराव गावात अथवा गृही, चातुर्मास नच होई। बांधून देईल कोणी झोपडी, ही गंगा तिरी करू चातुर्मास्य। श्रीराम महाराजात चलावे माझ्या घरी, तेथे जमतील मंडळी सारी। मग तेथे ठरवू झडकरी, चातुर्मास विचार काय तो। श्रीराम बरे म्हणून केले स्नान, तेथेच केले संध्या पूजन। बापूराव घरी आले घेऊन भोजन, बहुमंडळी सहज आहले। श्रीराम येथील श्रीमंत सावकार, गोविंद पाटील बाहेकर, रावसाहेब कुलकर्णी ब्रह्मपुरीकर आदी मंडळी जमली असे। श्रीराम गोविंद पाटील देती भाक, माझा मळा गंगा काठा नजीक। महाराज आज्ञा होता देख, सर्व तयारी करीतो मी। श्रीराम जागा सर्वा पसंत पडली, महाराजांची ही आज्ञा झाली। वर्णकुटी ही उत्तम बांधिली, रामानंद आले त्या आश्रमी। श्रीराम पाहुनिया सुमुहूर्त समय, सुरू केला चातुर्मास्य। मिळाले सकलांचे सहाय्य, सद्गुरु रामानंदा ते। श्रीराम कार्यक्रम कथिती रामानंद, पाहुनी सकला होय आनंद। म्हणती पूर्व भाग्ये सुख कंद, उगवला आमचे ग्रामीचा। श्रीराम कार्यक्रम तो ऐसा, चित्त देवनी ऐका मळसा। जेथे प्रपंचाचा तुटेल फासा, या संगतीला भाने। श्रीराम सकाळी 3 ते 5 पर्यंत जप ध्यान काकड आरती होत। 5ला गंगा स्नान संध्या होत, साला परत येती आश्रमी। श्रीराम 6 ते 7च्या समया, श्री गुरुप्रतिमेची पूजा अर्चा। आरती प्रसाद होवनिया, सिद्ध होती स्वच्छतेसी। श्रीराम पर्णकुटी आणि भोवताल स्थानी,
स्वच्छता करीती सर्व मिळवणी 8 वाजे पावितो नियमाने 9 पर्यंत दुग्धपान व चर्चा होत असे श्रीराम. पुनश्च जपाला सुरुवात होई 11ला तो संपोनी जाई. पुढे 3 वाजेपर्यंत पाही भोजन विश्रांती साधकाला श्रीराम. महाराज याच वेळात दुग्धपान करून विश्रांती घेत. 3ला श्रोतृगण सर्व येत पुराण श्रवण करण्याला श्रीराम. 5 वाजेपर्यंत जाण चाले नाथ भागवत रामायण. 6ला महाराजांचे गंगा स्नान संध्या वंदन मागुता श्रीराम. सायंकाळी 8 वाजेपर्यंत सद्गुरु स्वतः पूजार्चन करीत. सर्वजण प्रसाद घेऊन जात. नंतर दुग्धपान रामानंदांचे श्रीराम. रात्र 9 ते 10 समय प्रेमळ भजन करीती सर्वही. महाराज ही अभंग म्हणती काही प्रेमे सकळा डुलविती श्रीराम. नंतर निद्रे प्रति लोक जाती काहींची निद्रा आश्रमावरती. दुसरे दिनी तोच क्रम निश्चिती चाले अखंड सारखा श्रीराम. गुरुवारी आणि एकादशीसी बहु जमाव जमे भजनासी. ऐकून पाहून नित्यक्रमासी एकेका गळे लोक येती श्रीराम. एकादशीस होतसे जागर भजन होई रात्रभर. द्वादशीस सूर्योदय वेळेवर नैवेद्य श्री गुरु आणि रघुपतीसी श्रीराम. 10-5 कोस गावीचा समुदाय एकादशी श्लोकांचा घेऊनी प्रसाद द्वादशीचा जाती आपल्या गावाकडे श्रीराम. पक्वान्नाचा नैवेद्य होय पक्वान्नेची तृप्त समुदाय. अंधपंगू ही तृप्त होय अन्नदाने करुनिया श्रीराम. चातुर्मास चाले हाची आनंद करती करविती रामानंद. तरले तरती जडमती मंद नाम घोषे करुनिया श्रीराम. चातुर्मास समाप्तीचा दिन आला समीपसाचा. मेळ मिळविला द्रव्याचा अन्नदानार्थ सकलांनी श्रीराम. समाप्तीचे दिनी तर समुदाय जमला भयंकर. नाम घोषे दुमदुमले अंबर दिंड्या पताका भार ठाई ठाई श्रीराम. रामानंदास्तये दिनी मंगल स्नान घालिती सुवासिनी. मंगलवाद्ये वाजवणी पूजा पुष्पहार घालती श्रीराम. कोणी अर्पिती बहुमौल वस्त्रे कोणी अर्पिती धातुपात्रे. कोणी सर्वतंत्र स्वतंत्रे अन्नदानार्थ द्रव्य देती श्रीराम. हजारोंनी झाले अन्नदान विद्वान ब्राह्मणा दक्षिणा देऊन. गोरगरिबा वस्त्र परिधान ऐसे संतोषले सर्व ही श्रीराम. चातुर्मास्याची सर्व सांगता सर्व तऱ्हेने परिपूर्तता. आनंद न समाय लोकचित्ता वारंवार वंदिती रामानंदा श्रीराम. दुसरे दिवशी जमविले लोकांसी रामानंद विनिमिती सकलासी. उदैक जाणे रामेश्वरासी त्रास दिला त्याची क्षमा करा श्रीराम. काही म्हणती तुम्हा सवे महाराज यात्रेसी घेऊन जावे. श्री गुरु म्हणती सुखे चलावे निगती त्या जाती घेऊन या श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे गंगा तीरे किनोळा ग्रामी प्रथम चातुर्मास उत्सव वर्णनानाम तृतीयाध्याय अंतर्गतः तृतीय समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास चौथा अध्याय तिसरा. शरणागतांच्या अनर्था टाळण्या सद्गुरु तू एक समर्था. अनन्य भक्ताच्या भावार्था परमार्थ रूपे तू पुरविसी. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जरी सरीवनी धेनू 8वी वत्स नित्य. जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. श्री नारायण रामदास फिरुनी आले तया भुवरी. सांगाया निज भक्तिवरम जगता योजोनिया वैखरी. दावा राम मा कृपा करुनिया आहे पदी प्रार्थना. श्री प्रल्हाद पदांबुजा करीतसे मी आदरे वंदना. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम समर्थ श्रीराम.